नमस्कार, संत्रा मोसंबी बागायतदार. मागच्या लाईव्हमध्ये एक प्रश्न आला होता की बोर्डो मिश्रण कसे तयार करावे याबाबत तुम्ही आम्हाला लाईव्हवरती, छोट्या लाईव्हवरती सांगा. कोणत्याही फळबागांना बोर्डो मिश्रण लावणं खूप गरजेचं आहे, अनिवार्य आहे. बोर्डो मिश्रण वर्षातून 4 वेळा लावावे. ते 4 वेळा असे आहेत: 3, 6, 9, 12. म्हणजे तिसरा महिना, 6वा महिना, 9वा महिना आणि 12वा महिना. या महिन्यात बोर्डो मिश्रण शेवटच्या आठवड्यात लागलं गेलं पाहिजे. तयार करण्याची पद्धत: प्रथम क्रिस्टल असलेलं मोरचूद सुद्धा 2-3 प्रकारचे मिळतात. त्याच्यातलं आपल्याला क्रिस्टल पाहिजे, म्हणजे ज्यांनी चमकलं पाहिजे, त्याच्यात पारदर्शकता पाहिजे असं मोरचूद घ्यायचं. त्याच्यानंतर कळीचा चुना हा सुद्धा घ्यायचा आहे आपल्याला. कळीचा चुना म्हणजे भोवऱ्याच्या दुकानात गेल्यानंतर पिंपामध्ये मिळतो तो. याच्यामध्ये आपल्याला बोर्डो मिश्रण तयार करायचे असल्यास मोरचूद 1 किलो अधिक कळीचा चुना 1 किलो हे प्रमाण राहील. दोन्हीही बारीक करून वेगवेगळ्या याच्यात भिजत घालायचे. पावडरचा चुना घेऊ नये. हे रात्रभर गाईच्या गोमूत्रामध्ये आणि पाण्यामध्ये भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी हे मिश्रण तयार करताना 10 लिटर पाण्यात टाकायचे आहे. टाकताना काळजी घ्यायची आहे, मोरचुदाच्या मिश्रणवरती आपल्याला चुन्याचं मिश्रण जर टाकलं तर त्यातला कॉपर सुटतो आणि ते मिश्रण तुमचं चांगलं तयार होते. मोरचुदामध्ये कॉपर असतो, तो कॉपर सुटण्याकरता जर चुनावरून टाकला तर कॉपर सुटलं तर कॉपरचे बेनिफिट चांगले मिळतात. आणि या प्रकारे जर आपण तयार केलेलं बोर्डो मिश्रण असेल तर ते तुम्ही 10 लिटर पाण्यात टाकून बागेला लावू शकता. बागेला लावताना 2 ते 2.5 फुटाची उंची घ्यायची आणि बागेला लावायचं. धन्यवाद.